ग काय हळू हळू का ओरडतीयेस? आई हे बघ ना, लहान मुलांच्या किडनॅपिंग केस मध्ये आणि हरवलेल्या माणसांच्या केस मध्ये 40% वाढ. आजी आजी हे बघ ना, हरवलेल्या माणसांच्या केस मध्ये 40% वाढ. त्या चिकटगुंडी भाडेकरूची नीट चौकशी केलीस ना तू? त्यात चौकशी काय करायची आहे? तारिणीची मैत्रीण आहे ती, ओळखीतलीच आहे. ग असं काय करतेस काव्या? लाडक्या नातीची मैत्रीण आहे, अनाथाश्रमात काम करते, 2 महिन्यात जाणार आहे. पुरेशी आहे की एवढी माहिती? अजून कशाला करायची चौकशी? हो ना? आई अगं तरीही आजी मला सांग, तिच्याबद्दल थोडी माहिती असायला हवी ना आपल्याकडे. ती कुठे राहते, तिच्या घरचे कुठे असतात? आता बघितले ना किती वाईट परिस्थिती सुरू आहे बाहेर. कुणाचा मुलगा, भाऊ, नवरा पळवून घेऊन जात आहेत लोक. म्हणजे नक्की तुला कोणाची काळजी आहे? दुसऱ्याच्या मुलांची का दुसऱ्याच्या नवऱ्याची? सगळ्यांचीच ग. आणि आजी तुला खरं सांगू का, ती मुलगी ना पहिल्या इम्प्रेशन पासूनच मला गडबड वाटली होती. का ग? ती केदारची जुनी मैत्रीण आहे म्हणून? अगं तसं नाहीये का आजी? मला सांग, ती चांगली शिकलेली आहे ना, मग ती अनाथ आश्रमातच का नोकरी करते? तुला सांगते आजी, लहान मूल ज्यांना आई बाबा नाहीयेत, पोलीस कंप्लेंट करणारं कोणी नाहीये, अशांना किडनॅप करणं सोपं टार्गेट असतं. आजी हे असले किडनॅपर्स ना खूप डेंजर असतात ग. 4 चौकात राहतात, आपल्यासारखंच असल्याचं दाखवतात, पण बाहेर त्यांचे जे उद्योग चाललेले असतात ना ते खूप डेंजर असतात. आजी तुला खरंच सांगते, खूप डेंजर असतात ते. बापरे, पण हे सगळं तुला कसं माहित? अगं फिल्म मध्ये बघते ना मी, हिच्यासारखेच असतात ते किडनॅपर. आजी मी तुला सांगते, तिला ना आपण बाहेर काढूनच टाकू. हो असं म्हणतेस? आणि आजी मला सांग, ती पण जर त्याच टोळीतली असेल तर पोलीस आपल्याला पण उचलून नेतील ना, जेलमध्ये टाकतील. गुन्हेगाराची साथ देणारा पण गुन्हेगारच असतो. आई मला सांग, सुमी आजीला जेलमध्ये नेलेलं चांगलं वाटणार आहे का ग? आजी तुला झोपायला बेड पण नसेल, तुला खाली झोपावं लागेल अगं. नाही चालेल मला, मी झोपेन जमिनीवर, सवय आहे मला. अगं अगं कसं बोलतेस तू? तू आधी काय बोलतेस याचा नीट विचार कर. तुला तर आपल्या घरची काळजीच नाहीये ना आजी. मला सांग, उद्या तिने मलाच पळवून नेलं तर लगेच आणून सोडतील घरी, आणि इतके दिवस तुला सहन केल्याबद्दल 4 दिडक्या ठेवतील आमच्या हातावर. आजी आजी काय आजी? उगाच एखाद्याबद्दल काही माहिती नसताना भलते सलते आरोप करायचे म्हणजे काय? जरा त्यापेक्षा आईचे चांगले गुण घे. स्वयंपाक चांगला करते ती, असे दुसऱ्यावर संशय घेण्याचे गुण घेऊ नकोस. जा अभ्यास कर जा. काय ग, जरा शिकव चांगलं पोरीला काहीतरी. हॅलो हॅलो, अगं किती वेळ झाला मी फोन करते तुला, तू फोनच उचलत नाही आहेस. इरा ओके आहे ना आता? नाही म्हणजे सकाळी ती रडत होती म्हणून तुला विचारायचं होतं फक्त. ती त्रास देत नाही आहे ना तुला? ती ओके आहे ना? ती आसपास आहे का तुझ्या? तिला व्हिडिओ कॉलवर माझ्याशी बोलायचं आहे का विचार ना, मी लगेच व्हिडिओ कॉल करते. हॅलो तारिणी प्लीज बोल, कुठे आहे इरा? अगं ती 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 ठीक आहे ना, मला टेन्शन आलंय, बोल ना, काय झालंय तिकडे? सगळं ठीक आहे ना? ताई ते इरा, हां मी इराला घेऊन गार्डनमध्ये आले होते. ती खेळत होती ताई, आणि तेवढ्यात काय? तारिणी प्लीज बोल, तेवढ्यात काय? काय झालंय? इरा ठीक आहे ना? तिला तिला काही झालं नाहीये ना? ती तुझ्या बरोबरच आहे ना? बोल. हो ताई, ते इरा ना आईस्क्रीम खायचा हट्ट करत होती, त्याच्यामुळे मी तिला जरा रागावले. ओके ओके ठीक आहे, एवढंच ना? बाकी काही नाही ना? मला वाटलं तुम्ही मला रागवाल म्हणून मग मी जरा
अगं मी कशाला रागवेन तुला? तू इराला चांगली गोष्ट शिकवतेस, मग मी का रागवेन? नाही सॉरी सॉरी ताई, मी जरा घाबरले, बाकी काही नाही. अगं तुला घाबरायची काहीच गरज नाहीये. इनफॅक्ट मीच जरा घाबरले होते. नाही म्हणजे तू फोन उचलत नव्हतीस, मला असं वाटलं शेखर इराला तिकडे भेटलाय की काय. शेखर नाही आहे ना तिकडे? नाही असं काही नाहीये, असं अजिबातच काही नाहीये. इरा सेफ आहे. हां आय नो. आणि मला काळजी करायची काहीच गरज नाहीये, कारण इराची मामी आहे तिच्याबरोबर. बरं तुम्ही दोघीही लवकर घरी जा आणि घरी पोहोचल्यावर मला मेसेज कर. ओके? हो हो, मी करते तुम्हाला, मी कळवते. हां या ठीक आहे, बाय. सर अहो काय आहे? आय एम सो सॉरी तारिणी. अगं काय मी एका कामानिमित्त इथे आलो होतो, मला अचानक इरा दिसली आणि मला राहवलं नाही, मग आम्ही इथे आईस्क्रीम खायला आलो, बाकी काय नाही. हो मला मान्य आहे, पण तुम्ही मला सांगून यायला हवं होतं ना. मी खूप घाबरले. आय नो पण तू तिथे फोनवर होती, मी तुला सांगायला येणारच होतो, पण तू फोनवर होतीस, बिझी होतीस म्हणून. मग आणि इरा मला इथे आईस्क्रीम खायला घेऊन आली म्हणून, बाकी काय नाही. आय एम सो सॉरी. नाही काय आहे, कौशिकी ताईंनी तिची जबाबदारी माझ्यावर दिली. इरा असं वागतात का? मामीला सांगून जायला पाहिजे ना बाळा, मी केवढी घाबरले. तारिणी खरं तर तिची काही चूक नाहीये. ॲक्च्युली आय एम सॉरी. काय मी जरा घाबरले. आजूबाजूचं वातावरण खूप चांगलं नाही आहे ना. लहान मुलांच्या किडनॅपिंगच्या केसेस खूप वाढल्यात, म्हणून मी जरा पॅनिक झाले. आय एम सॉरी. नाही खरं तर मी त्याच केसवर रिसर्च करतोय सध्या. तारिणी तुला सांगतो, गेल्या 2 आठवड्यात फक्त ठाण्यामध्ये 32 मुलं बेपत्ता झाली. तुम्हाला आणखी काय माहिती आहे या केसबद्दल? हा फायनली सगळं सेट झालंय आता. काय झालं? काही चेंजेस करायचे आहेत का? माहिती नाही यार, समथिंग इज मिसिंग. आय डोंट नो. बट एनिवेज तू बस, मी कॉफी टाक. ए नको नको, हे बघ उशीर झालाय आणि सगळं सेट पण झालंय, मी निघतो. ऐ का बायको वाट बघते? बायको वाट बघायचं नाही. मी सोडणार नाही. बस नाही, इथे नाही. गपचूप. अगं मी जाऊन खाली येतो ना. बस. अगं नाही रेवा रेवा चिमटे नको. रेवा दुखतंय. रेवा नाही नाही रेवा नको. काय आरडाओरडा चालू आहे हा? आत्या किटू हाय. भाव्या हाय. काव्या राईट. काव्या ये नाही ये. बस वेलकम. तूच बस, मी नाही. ए बस रे. बस. हे आई, काय तो पटकन विषय संपवा. कसला विषय? एनी प्रॉब्लेम? तू काय इथेच असतोस का रोज?